आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। प्रजासत्ताक दिनाचा उत्साह सुरू असतानाच राहुरी शहरातून जाणाऱ्या नगर मनमाड महामार्गावर रस्त्याच्या संत व निष्काळजी कामामुळे मृत्यूचं तांडव घडलं। एकाच दिवशी झालेल्या दोन भीषण अपघातात 18 वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला असून अन्य 3 तरुण गंभीर जखमी झालेत। पहिला अपघात गाडगे आश्रम शाळेसमोर घडला। गोटुंबा आखाडा येथील संकेत सकाराम बाजकर हा मित्रांसोबत ध्वजारोहण कार्यक्रमासाठी दुचाकीवरून जात असताना पाठीमागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली। रस्त्यावर टाकलेल्या खडीमुळे वाहनांवर नियंत्रण राहिलं नसल्यानं संकेत ट्रकच्या चाकाखाली आला, त्याचा जागीच मृत्यू झाला। या अपघातात श्रीकांत हापसे याचा पाय फ्रॅक्चर झाला, तर राहुरी बस स्थानकासमोर दुसरा अपघात झाला। रस्त्यावरील खडीवरून दुचाकी घसरल्यानं प्रसाद गागरे व सार्थक आहेर यांना आयशर टेम्पोनं उडवलं। यात प्रसाद गागरे गंभीर जखमी झाला, त्याचा हात व पाय जखमी आहेत, तर सार्थक आहेर किरकोळ जखमी झाला। महामार्गावरील काम गेल्या अनेक महिन्यांपासून संतगतीने सुरू आहे। कोणतीही सुरक्षा व्यवस्था न करता रस्त्यावर खडी टाकण्यात आली, त्यामुळे दुचाकीस्वार व पादचाऱ्यांचे जीव धोक्यात येत आहेत। या अपघातात प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। प्रजासत्ताक दिनीच निष्पाप विद्यार्थ्यांचा बळी गेल्यानं राहुरीत तीव्र संताप व्यक्त होतोय। तात्काळ उपाययोजना न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी केलाय। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।